तर नमस्कार मंडळी, फायनली आपण छपरी आक्रमण सुटायचं मॅटर पूर्णपणे सॉल्व्ह केलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात यू हा रोग एवढा पसरत चाललाय की बारकाले टाबर ज्याला मुतायला कुठे जाऊ याचं सुद्धा भान नाही, ते पण यू यू करते। त्या बारकाले टाबराच्या घरच्याला पण प्रश्न पडायला लागला, नेमकं कुत्रं पुढे हे दिवसभर सकाळपासून रातपर्यंत नुसतं यू यू करतंय। घरचे कुत्र शोधू शोधू बेजार झाले। क्या बात कर रहे? ह्या यू सारख्या कसनुशा नावाला माझं आहे कारण दोन कुत्र्यांचे भांडणं चाललेत। आपण आजपर्यंत आपल्या चॅनलवर फक्त यूचे एका मालकाला पाहत आलोय, परंतु एक मालक दाखवल्यामुळे दुसरा मालक नेमका नाराज व्हायला लागलाय आणि आपल्याला माणसं नाराज करणं काही जमत नाही हो। तर आज आपण घेऊन आलो यूचे दुसरे मालक सिद्ध वाघमारे याला। याचं फक्त नावच वाघमारे, बाकी टाइम इंस्टाग्रामवर येऊन फक्त कुत्रेच मारतो। कसं आहे, शाळेत न गेल्यामुळे कुत्र्यातला आणि वाघातला फरक कळत नाही ना, म्हणून 24 तास यू यूज करीत असते। पाहणार राहून नाव काय तो वाघमारे। भावाला एवढं समजलं पाहिजे आपल्या नावातच वाघ आहे, आपलं नाव ऑलरेडी कोणत्या लेवलला आहे, पण येडं बसलंय कुत्र्याची यूच्या माग। भाऊचं अकाउंट खोललं, परंतु नंतर माझ्या डोक्यात आलं त्याच्या आईला म्हणलं आयडी चेंज करायची राहिली, पण नशीब माझं सगळे हुशार भरले, कोणाला फॉलो करावं कोणाला नाही करायची अक्कल तरी माझ्या फॉलोइंग लिस्ट मधल्या सगळ्यांना आली। भाऊचा बायो बघून माझ्या डोळ्याने काम करणं बंद केलं डायरेक्ट। काय लिहिलंय तर मेलो तरी पब्लिकच्या काळजात। जिवंत असताना यांना एवढं कुठून सुचतं बेनस्टोक माणसं तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे, डायरेक्ट फ्युचर प्रिडिक्शन करतोय भाऊ। मला तरी माहित नव्हतं भाऊने भूगोलाच्या पुस्तकातून ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून डायरेक्ट स्वतःचं भविष्य शोधून काढलंय। जो संयम ठेवून संघर्षाच्या भट्टीत भासतो ना, तो एक दिवशी नक्कीच मार्केटमध्ये गाजतो। #संयम हा। छी 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 छी, साऱ्या मोटिवेशन लाईनची वाटच लावून टाकली। अरे ते यू तरी ठीक होतं, आता ही शिट्टी काय सुरेश धसकडून आणली काय? माणसाला एवढी तरी बुद्धी असावी की मोटिवेशनल लाईन मारल्यासारखं तडकाफडकी रिॲक्शन निघली पाहिजे। पण भाऊ छपरीगिरी विसरतोय वय, आधी कुत्र्यासारखं यू यू करायचं आणि मग ती शिट्टी वाजवायची। अरे काय लाजा धरा उलशा, त्याच संघर्षाच्या भट्टीत तुला टाकायला पाहिजे होतं। जेव्हा बोचा करपून निघला असताना तेव्हा कळालं असतं संयम आणि छपरीगिरीमध्ये काय फरक असतो ते। हमें छपरी मी केला तुला प्रपोज, तू खाल्ला ले भाव, पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझ्यासारख्या 36 पोरींच्या हृदयावर आहे फक्त या सिद्ध्याचं नाव। अरे भाऊ ते 36 आकडा मायनस मध्ये गेलाय सांगायचं विसरतोय तू। आणि शिट्टीचा नेमका विषय तरी काय आता वाजवायची शिकला काय? कारण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आपल्या गल्लीतल्या एखादं टाबर शिट्टी वाजवायला शिकलं का ते दिस बघत नाही ना रात बघत आहे, नुसत्या शिट्ट्या मारत राहतं। तसंच याचं काहीतरी झालं दिसतंय, कारण बुद्धी तेवढीच आहे ना। 36 पोरींच्या मनावर राज्य करणं तर लांब राहिलं, परंतु 36 पोरीं तुला ब्लॉक करून ठेवलंय का? ते या दलिंदराच परत तोंडच नको दिसायला। जोपर्यंत खोबऱ्याच्या तेलाचा डालडा होत नाही ना, तोपर्यंत थंडी आली म्हणून वाटतच नाही। झालंय का तुमच्या घरात डालडा? अरे भाऊ हागायला बसलं हागून घेत जा ना, तिथं हागायचं इकडे परत इंस्टाग्राम चालू करून इकडे येऊन हागायला सुरुवात करतोय। एक तर 2 दगडावर एका टायमाला पाय द्यायचं नसतो, चुकून नको एक दगड सटकला तर कुठं तुला पिवळ लागत तुला पण समजणार नाही। एक तर तो डायलॉग एवढा पांचट असतो ते ऐकू सुद्धा वाटत नाही, त्यात परत ती शिट्टी वाजतो फुसक्या। आणि महत्वाचा मुद्दा, सगळे काय तुझ्यासारखं पॅराशूट नाही वापरत, जा बोचा धुवून घरी निघ। निकल ले भाई तू, चल भाई चल, निकल ले भाई निकल। माझ्या मित्राला किती पण ब्रँडेड कपडे घाला, पण ते भिकारच दिसतंय। तू किती मित्राचं नाव घे, परंतु सगळ्याला समजतं की हा व्हिडिओ फक्त तू स्वतःला डेडिकेट करून बनवलेला आहे। माणसाने खरं बोलवतं फक्त तुझ्यासारखं। भाऊ फक्त एकच चूक झाली रे, ते मित्र शब्द थोडा चुकतोय। दिवाळी संपली लेकरांनो, चला शाळेत, मी तर जायलो। जेव्हा गरज होते तेव्हा शाळेत न जाणार पोरगा आज व्हिडिओ बनवून सांगतोय दिवाळी संपली चला लेकरांनो शाळेत। आणि मी पण जायलोय भावा, तू आत्ताही मनावर घेतलं तरी तुला समजून जगात काय चाललंय छपरीगिरी सोडून। लेकिन 1 सेकंड, दिवाळी संपली लेकरांनो, चला शाळेत। अरे भाऊ तोंडातलं गु काढून व्हिडिओ बनत जा, एक तर तो सगळे फॅन नाही एवढं टाबर येतं, त्यांना वाटायचं शाळेत जायचं तोंडात गु भरावं लागतो का काय? काय बघता झालं संपलं। हमें छपरी